नवापूर तालुक्यातील MIDC परिसरातील विविध उद्योगांमध्ये स्थानिक आदिवासी व स्थानिक युवकांना रोजगार न देता मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगारांना नोकऱ्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व स्थानिक नागरिकांनी केलाय। या प्रकारामुळे परिसरात नाराजी व्यक्त होत असून प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून योग्य कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। MIDC परिसरात स्थापन झालेल्या उद्योगांमुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील अशी अपेक्षा होती, मात्र प्रत्यक्षात स्थानिक युवकांना संधी न देता बाहेरील कामगारांना प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र दिसत आहे। त्यामुळे स्थानिक बेरोजगार युवकांमध्ये असंतोष वाढलाय। जर लवकरात लवकर स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला गेला नाही तर 12 फेब्रुवारी रोजी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व स्थानिक नागरिक युवकांनी दिलाय। मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि माननीय तहसीलदार साहेब आणि माननीय नवापूर पोलीस स्टेशनचे PI साहेब यांच्याशी नवापूर तालुक्यातील कोटकडा आणि नांदवण शिवारात जे MIDC आलेले आहे त्या MIDC मध्ये जो काही गैरप्रकार सुरू आहे त्याच्याबद्दल चर्चा होती आणि त्या चर्चेदरम्यान आम्ही MIDC समोर हे 5-6 विषय ठेवलेले आहे, त्याची माहिती आणि तात्काळ त्याने उपलब्ध करून देण्यात यावे, अन्यथा 12 तारखेला सत्यशोधक शेतकरी सभेमार्फत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। आता याच्यात जे प्रश्न उपस्थित केले आम्ही ते प्रश्न असे आहेत, नवापूर MIDC तील सर्व कारखान्याचे तात्काळ रोजगार एडिट करण्यात यावे, कारण की या MIDC मध्ये परप्रांतीय हे घुसवलेले आहे। स्थानिक आदिवासींना रोजगार न देता MP मधले राजस्थान मधले इकडचं लोकांना भरती केलेलं आहे आणि त्याच्यामुळे इथं सामाजिक सलोख आहे तो बिघडतोय। दुसरी मागणी आम्ही केलेली आहे, प्रत्येक कारखान्यात स्थानिक नागरिकांसाठी किमान ठराविक 80% रोजगार बंधनकारक करण्यात यावा। हा कायदा आहे की स्थानिक आदिवासींना किंवा स्थानिक जे तरुण आहेत त्यांना 80% जागा भरण्यात याव्या, परंतु ते तसं झालेलं नाही। शासनाच्या सबसिडी व कर सवलतीच्या अटीचे उल्लंघन करणाऱ्या कारखान्यावर कठोर दंडात्मक कारवाई करून त्यांची सबसिडी रद्द करण्यात यावी। हे आदिवासी एरियामध्ये एक कंपनी आलेल्या आहेत आणि या आदिवासींची जी सबसिडी आहे ते सबसिडी कारखान्यांना देण्यात येत आहे आणि त्या सबसिडीचा गैरउपयोग हे कारखाने करीत आहे, त्याचे ऍडिट करण्यात यावं। त्याच्यानंतर चौथी जी मागणी आहे की स्थानिक बेरोजगार युवकांची अधिकृत रोजगार नोंदणी यादी तयार करून त्यांना प्राधान्याने नोकरी देण्याचे आदेश देण्यात यावे।